नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आज दर्शनासाठी चाललो आहे मायगाव देवीला. देवीची यात्रा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रा चालू होती आणि यात्रा कमीत कमी 10 ते 15 दिवस चालू राहते. आज आम्ही निघालो आहे देवीच्या दर्शनासाठी. आता चासनळीवरून आपण धामोरे फाट्यावरून मायगाव देवीला जाणार आहे. आमच्या शेजारीच गाव आहे देवीचं. 10 ते 12 किलोमीटर जायचं आहे, जास्त काही लांब नाही आहे. नदीच्या कडेलाच देवीचं मंदिर आहे. खूप सुंदर देवीचं मंदिर आहे. आता इथं धामोरी फाटा आला, उजव्या साईडला आपल्याला वळायचं आहे. आता आपण धामोरी गावातून मग मायगावला जाणार आहे. या रोडने आपल्याला कोपरगावला पण जाता येतं सरळ. आता मायगावमध्ये आलेलो आहे आपण. हा कच्चा रस्ता आहे. गावाच्या पुढे आहे थोडंसं. समोरच आपल्याला यात्रा भरलेली दिसते. खूप मोठी यात्रा राहते. पूर्वी महिनाभर यात्रा चालायची. सर्व वस्तू इथं भेटायच्या. आता दिवसेंदिवस थोडी यात्रा कमी होत चालल्या, त्याच्यामुळं आता एवढी मोठी भरत नाही. पहिली महिनाभर चालायची, आता 15-20 दिवस चालते. सर्व आजूबाजूच्या गावातले, तालुक्यातले सर्व भाविक इथं दर्शनाला येत असतात वर्षातून एकदा यात्रेच्या दिवशी. आपण पण वर्षातून एकदा दोनदा येत राहतो देवीला. हे पहा, इथं समोर असं जत्रा भरलेली आहे. आम्ही आता संध्याकाळी थोडंसं 4-4:30 झालेली आहे. आता या टायमाला काही जास्त गर्दी नाही आहे. दर्शन निवांत होईल. संध्याकाळी जास्त गर्दी राहते, त्याच्यामुळं आम्ही थोडंसं लवकरच आलो. उन्हामुळे जास्त गर्दी राहत नाही. ऊन खूप जास्त आहे. हे इथं पार्किंग पण भरपूर आहे. यावर्षी इथं पार्किंगचे पैसे पण घेतलेले नाही, पार्किंग फ्री ठेवलेली आहे. या आजूबाजूचे जे मंदिराचे शेतकरी आहेत, ते दरवर्षी असे त्यांची जे वावर आहे ते मोकळं करून ठेवतात यात्रेसाठी. पार्किंगचं काही टेन्शन नाही. इथं भरपूर जागा आहे. इथं शेतातच गाडी लावू पार्किंगला, मग जाऊ पुढे दर्शनासाठी. अजून यात्रेची तयारी चालू आहे. पाळणेवाले आलेले इथं. पाळणेवाले अजून त्यांनी तर काही सेट उभा नाही केलेला त्यांचा, आजच आलेलं दिसतंय ते. त्याला आता इथं गाडी लावू आणि जाऊया दर्शनासाठी आतमध्ये. जास्त काही गर्दी तर दिसत नाही. जास्त गर्दी नाही आहे, पूर्ण मोकळंच आहे. उन्हाचे काही कोणी बाहेर पडत नाही घराचे, ऊन खूप जास्त असल्यामुळं. आणि आज गुरुवार पण आहे. गुरुवारमुळं पण थोडीशी गर्दी कमी राहते. शुक्रवारी मंगळवारी जास्त गर्दी राहते. आज यात्रेचा 3रा दिवस आहे. 3रा किंवा 4था दिवस असेल बहुतेक. शक्यतो सर्वच लोक संध्याकाळचेच येतात. हे समोर देवीचं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे देवीचं. हे नदीच्या कडेलाच आहे हे मंदिर दिसतंय. मंदिराच्या शेजारूनच गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीच्या काठालाच मंदिर आहे देवीचं. इथं सर्व नारळवाले बसलेले आहेत. देवीचे पूजेचं सर्व सामान इथं भेटतं. आम्ही पण देवीला पूजेसाठी नारळ, चोळी, पातळ घेतलेलं आहे देवीचं. कोणाकडे घ्यावं हेच कळत नाही. सगळेच या होते, त्याच्यामुळे कळत नाही कुठल्या दुकानात जाऊन घ्यावं. नारळ तर काय आपल्या घरच्या झाडाचीच आहे, त्याच्यामुळे नारळाची गरज नाही. नारळ आम्ही घेऊन आलेलो होतो. फक्त देवीची जे ओटीचं सामान राहतं तेवढंच घेतलेलं आहे. आणि आपण आता इथं मंदिरात आलेलो आहे. बघा, मस्त असं मंदिर आहे. लाईटिंगसुद्धा खूप छान केलेली आहे. हे पाहिजे देवीचं
पूजेचं सामान आहे. चोळी पातळ, नारळ, अगरबत्ती, तेल. शंभू नारळ फोडतोय. नारळ घरचे असल्यामुळे नारळात पाणी नाही आहे, पूर्ण खोबरच तयार झालेलं आहे. चला आता मंदिरामध्ये जाऊया. मी पहिला पण देवीचा एक व्हिडिओ टाकलेला होता. ज्यावेळेस आम्ही यात्रेच्या व्यतिरिक्त आलो होतो त्यावेळेस काही यात्रा नव्हती, असं दर्शनाला आलो होतो. हे पहा सभामंडप आहे, खूप मोठा सभामंडप आहे हा. इथं नवरात्रीमध्ये भरपूर महिला आहेत, त्या 9 दिवस इथंच थांबतात देवीच्या मंदिरामध्ये. ही समोर देवी आईचा गाभारा आहे. ही देवी आई समोर. खूप सुंदर दर्शन झालं, निवांत दर्शन झालं गर्दी नसल्यामुळं. आता ही पुजारी काका आहे तिथं, हे देवीवर साडी चढवत आहे. गर्दी नसली की दर्शन पण व्यवस्थित होतं. देवी आईला साडी चढवलेली आहे. तर दर्शन करून आता शेजारीच महादेवाचं मंदिर आहे, तिथं जाऊन आता दर्शन घेऊया. इथं छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. आता इथं दर्शन करून घेऊ, मग पाठीमागे जाऊया. इथे गणपती बाप्पा आहेत आपले. इथे गर्दी नसल्यामुळं छान असं दर्शन झालेलं आहे. हे खूप जुनं वडाचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता. खूप मोठं झाड आहे. इथं बरंचसं पब्लिक इथं सावलीसाठी बसलेलं आहे. किंवा गाड्या लावलेल्या आहेत. बरेचसे भाविक भक्त ते सगळे झाडाखाली बसलेले आहे. खूप जुनं झाड आहे. आता इकडे समोर आहे ना, एक घोडोबा महाराजांचं मंदिर आहे छोटंसं. ते जे नावेचा घोडा जे म्हणतो आपण, ती इथं आहेत. आता इथं आपण दर्शन करूया. आता आम्ही इकडे आतमध्ये जत्रेत आलोय. इथे सर्व दुकानाचे हे घोडोबा महाराज. आता इथं काही खरेदी असेल ते इथं करायची, दर्शन करू. नसेल तर मग फिरायचं आणि पुढे जायला निघायचं. तर आम्हाला काही जास्त खरेदी करायची नव्हती, आम्ही फक्त फिरलो आणि गाडीजवळ आलेलो आहे. गाडीजवळ येऊन थांबलो. आता बाकीचे घरचे येत आहेत पाठीमागून. त्यावेळी वाट पाहूया आणि मग निघू घरी जायला. आता काही दिवसांनी आता आम्हाला पुण्याला जायचं आहे लग्नासाठी. माझ्या पुतणीचं लग्न आहे, त्यासाठी मग आता पुढे तयारी चालू झालेली आहे. देवीचं दर्शन करून घरी आलो आणि आता तयारी चालू आहे ती पुण्याला जाण्यासाठी. पुण्याला आम्हाला लग्नाला जायचं आहे सगळ्यांनाच. त्यासाठी आता मला पहिल्यांदा गाडी सर्व्हिसिंग करायची आहे, कारण ऊन खूप जास्त आहे आणि बरेच दिवस झालं गाडी सर्व्हिसिंग केलेली नाही आहे. ऑइल वगैरे चेंज करून घ्यायचं आहे. तर आता हा दुसरा दिवस आहे, मी गाडी घेऊन चाललो आहे गॅरेजला. गाडीचं ऑइल चेंज करून घेतो. बाकी किरकोळ काही कामं असेल तर ते पण पाहून घेऊया. मी कसं आहे, लांब जायचं आहे तर काही प्रॉब्लेम नको. माझ्या काही गाडीचं जास्त रनिंग नसल्यामुळं मी 4-5 महिने झाले की ऑइल चेंज करून घेत राहतो. आताही लांब जायचं आहे म्हणूनच ऑइल चेंज करतो आहे गाडीचं. तुम्ही बघता ही डॅशकॅमची फुटेज आहे. क्युबोचा डॅशकॅम प्रो बसवलेला आहे मी गाडीत. खूप चांगली क्वालिटी आहे याची. हे पाहू शकता तुम्ही, एकदम क्लिअर दिसतंय पुढं सगळं. इथं गॅरेजमध्ये आलेलो आहे. पाहूया इथं किती वेळ लागतो आहे. गर्दी तर नाही आहे. मी फोन करून आलो होतो की मला लवकरात लवकर ऑइल चेंज करून सर्व्हिसिंग करून गाडी पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे मी सकाळी घेऊन आलेलो आहे गाडी. गाडी आता इथं रिवर्स लावतो आहे मी. शेडमध्ये लावायचं काम चालू आहे. रिवर्स घेतली मी. त्यानंतर मग आता इथं
गाडीची ब्रेक पॅड आणि ते चेक करायला लावलेली आहे मी त्याला. ब्रेक पॅड, ऑइल सगळं चेंज होईल आज गाडीचं. AC फिल्टर वगैरे सगळं साफ करून घेऊया, कारण ऊन खूप जास्त आहे त्याच्यामुळे AC कंटिन्यूस चालवावं लागणार आहे गाडीमध्ये. आपलं आता गाडीचं काम चालू झालेलं आहे. आणि गाडीला खालून जाळी असल्यामुळे खोलायला जास्त वेळ जातो. आता इथं आपली गाडी साफ करायचं काम चालू आहे. पाणी कमी असल्यामुळं आम्ही काय केलं, एक बादली पाणी मारून नंतर ओल्या कपड्याने गाडी व्यवस्थित पुसून काढली. त्यानंतर कोरडा कपडा मारला, डाग पडते नाही गाडी. हे बघा, मस्त अशी चमकायला लागलेली गाडी. आणि आरशे आता पेपरने साफ करून घेतो आहे, म्हणजे डाग नाही पडते त्याच्यावर. हा आमचा ज्ञानेश्वर आहे. याला गाड्या पुसायचा एवढा अनुभव आहे. हा मोठ्या मोठ्या लक्झरी साफ करतो, तर ही गाडी त्याला किरकोळ आहे. इकडे बघ, इकडं बघ, लाजतोय काय? हा फेमस झालं पाहिजे. हा आता पाहून घ्या व्यवस्थित, आता लाजणार नाही, तो लाजतोय फेमस व्हायला. खूप गरिबीतले दिवस काढतो. नाही नाही, गरिबीतले कायचे दिवस तुझे, मस्त काम चालू आहे तुझं. गाडी आता एकदम आपली स्वच्छ झाली. आतून तर मी सकाळी साफ केली होती. आता ही सर्व तयारी आपली चालू आहे, ती म्हणजे फक्त पुण्याला जाण्यासाठी चालू आहे. तर 3 ते 4 दिवस आपण पुण्यातच राहणार आहे लग्नासाठी. त्यामुळे आता ही सर्व तयारी चालू आहे. गाडी आपली एकदम ओके झालेली, तयार झालेली. आता फक्त आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे पुण्याला. त्यानंतर पुढचे 3 ते 4 दिवस आपण पुण्यातच राहणार आहे. पुढचे जेवढे काही व्हिडिओ येतील तेवढे सगळे लग्नाचेच राहणार आहे. भेटू आता पुढील व्हिडिओमध्ये.